नमस्कार, गुड इव्हनिंग. हा व्हिडिओ तयार करण्याचं मागचं माझं कारण आज असं होतं की तुम्ही न्यूजमध्ये पाहिलं आहे की भारतामध्ये एक हीट वेव्ह येते 140 वर्षानंतर. आणि त्या हीट वेव्हमुळे काय झालेलं आहे की उकाडा प्रचंड झालेला आहे, माणसं डिहायड्रेट होत आहेत. तर आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम काय होतो आहे? मेनली डायबिटीसचे रुग्ण, बी पीचे रुग्ण किंवा इतर रुग्ण जे आहेत किंवा इतर जे आपण सामान्य जनता आहे त्यांच्या जीवनावर काय परिणाम होतो आहे त्यामुळे. तर काय झालं आहे, जेवण कमी जाते पेशंटला. जेवण कमी केल्यामुळे होतं आहे असं की पेशंटची शुगर कमी होते. आता माझ्याकडे अशी काही उदाहरणं आहेत की पेशंटची शुगर एवढी कमी झाली की आम्हाला पेशंटला ॲडमिट करावं लागलं. पेशंटचा बी पी एवढा कमी झाला की आम्हाला पेशंटला ॲडमिट करावं लागलं. काही पेशंटला युरिन ट्रॅक इन्फेक्शन होतं आहे, काही पेशंटला किडनी स्टोन अशा प्रकारचं सध्या प्रमाण वाढलेलं आहे. त्याचं एकच कारण आहे की हीट खूप वाढलेली आहे आणि हीटमुळं माणसं सगळे डिहायड्रेट होत आहेत. आपल्याला करायचं काय ॲक्च्युली की शुगरच्या पेशंटनी आपला डोस ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. जर आपल्याला जेवण कमी जात असेल तर टॅब्लेट्स कमी घ्या. बी पीच्या गोळ्या पण ॲडजस्ट करायला पाहिजे. त्यासाठी रेग्युलर चेकअप करून घ्या. बरेच पेशंट महिने डॉक्टरांकडे जात नाहीत, 6-6 महिने, वर्ष फॉलोअप घेत नाहीत आणि जेव्हा येतात अचानक लो बी पी, लो शुगर घेऊन आमच्याकडे येतात. आम्ही नेहमी सांगत असतो की जेव्हा तुम्हाला जेवण कमी जातं तेव्हा तुमचा ॲक्च्युअल डोस हा शुगरचा कमी पाहिजे. जेव्हा तुम्ही डिहायड्रेट होताय किंवा काही आजारी तुम्ही पडताय त्यावेळेस तुम्ही डॉक्टरांना दाखवून बी पी आणि शुगर दोन्ही चेक केलं पाहिजे. छोटे गोष्टी असतात, काळजी घेतलं तर आवड होऊ शकतं. 140 वर्षानंतर हा आलेला प्रसंग आपल्यावर आहे. सगळ्यांनी काळजी घ्या, पाणी भरपूर प्या. आणि तुम्हाला जाणवत असेल, आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला हे वाटत असेल की दिवसा हीट जास्त असते आणि रात्री कमी असतं, तर ॲक्च्युली असं आहे की दिवसा हीट जरी जास्त असली तरी टेम्परेचर आजकाल रात्री खूप वाढतं आहे. उकाडा खूप वाढतो. कॉन्क्रीटच्या जंगलामुळे झालं असं की दिवसा ते ब्रिक्स आणि कॉन्क्रीट हीट शोषून घेतं आणि ते रात्री सोडतं. त्यामुळं खूप हीट वाढते आणि जे काही इन्सिडेंट्स होत आहेत ते सगळ्यात जास्त रात्री होत आहेत. त्यामुळं जसं दिवसा काळजी घ्यायची आहे तशी आपल्याला रात्री पण काळजी घ्यायची आहे. रात्री आपल्याला पाणी भरपूर प्यायचं आहे. कूलर, AC, थंड हवा ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला तयारी करून ठेवायची आहे. आणि कुठेही एक्स्ट्रा एक्सरसाइज करायची नाही आहे. जेवणसुद्धा अगदी स्पायसी करायचं नाही आहे. जेवणसुद्धा अगदी हलकं-फुलकं करायचं आहे. कपडेसुद्धा अगदी सैल घालायचे आहेत. अगदी टाईट कपडे घालू नका. एक्झर्शन अवॉइड करा. जमत असेल तर कुठली दुपारची फंक्शन अवॉइड करा आणि काळजी घ्या.